हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या केम प्रो केमिस्ट्री या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर लास्ट लेक्चरला आपण हायड्रोजन हा टॉपिक चालू केलेला आहे आणि हायड्रोजन या टॉपिक मधील आयसोटोप्स ऑफ हायड्रोजन, त्याचबरोबर रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन किंवा ऍटॉमिसिटी ऑफ हायड्रोजन या पॉइंटचा आपण स्टडी केलेला आहे। तर आज आपण हायड्रोजनचं प्रिपरेशन, प्रॉपर्टीज, त्याचबरोबर युजेस या पॉइंटचा स्टडी करणार आहे आणि या पॉइंट मध्ये जे सीईटी ओरिएंटेड अतिशय महत्त्वाचे टॉपिक असतील त्यांच्यावरती आपण फोकस करणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायड्रोजनचं प्रिपरेशन मध्ये आपण पहिल्यांदा जो स्टडी करणार आहे तो आहे प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन। प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन म्हणजेच काय तयार करायचं आहे, H2 गॅस तयार करायचा आहे। म्हणजे या ठिकाणी आपण सुरुवातीला डायहायड्रोजनचं प्रिपरेशन करणार आहे आणि हे डायहायड्रोजनचं प्रिपरेशन आपण लॅबोरेटरी मेथड थ्रू करणार आहे। म्हणजे डायहायड्रोजनचं प्रिपरेशन जे लॅबोरेटरी मेथड आहे त्या लॅबोरेटरी मेथड मध्ये ज्या पद्धतीने डायहायड्रोजनचं प्रिपरेशन केलं जातं त्याचा या ठिकाणी आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे। मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की लॅबोरेटरी मेथड मध्ये पहिली जी रिएक्शन आहे किंवा पहिली मेथड काय आहे, ठिकाणी बघा पहिल्या रिएक्शन मध्ये आपण काय स्टडी करणार आहे तर झिंक रिएक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साइड आणि या दोघांचे रिएक्शन झाल्यानंतर डायहायड्रोजन गॅस तयार होणार आहे। पण या ठिकाणी मला काय सांगायचं आहे की डायहायड्रोजन हा H2 जो मॉलिक्यूल आहे, H2 मॉलिक्यूल तयार करण्यासाठी हायड्रोजन किती पाहिजे, 2 हायड्रोजन पाहिजे। पण या ठिकाणी तुम्ही NaOH जर पाहिला तर NaOH मध्ये हायड्रोजन किती आहे, NaOH मध्ये एकच हायड्रोजन आहे, बरोबर। मग आपल्याला 2 हायड्रोजन पाहिजे, त्यासाठी आपण NaOH चे किती मॉलिक्यूल घेणार, 2 मॉलिक्यूल घेणार आहे। NaOH चे 2 मॉलिक्यूल कोणाबरोबर रिएक्ट होणार, या झिंक बरोबर रिएक्ट होणार आहे। झिंक या मेटल सोबत हे सोडियम हायड्रॉक्साइडचे 2 मॉलिक्यूल रिएक्ट होणार आणि मग H2 गॅस तयार होणार आहे। ठीक आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एक हायड्रोजन प्रोडक्ट काय तयार होईल, H2 गॅस तयार होणार आहे। हायड्रोजन प्लस हायड्रोजन काय तयार होणार, H2 गॅस तयार होणार आहे। त्याचबरोबर मग हे 2 सोडियम यांच्यापासून काय तयार होणार, Na2 हा प्रोडक्ट तयार होणार आहे। ऑक्सिजन पासून काय तयार होणार, O2 तयार होणार आहे। आणि हा जो झिंक आहे, झिंकचे ऑक्सिडेशन स्टेट किती असणार, Zn2+ असणार आणि Zn2+ आपण यांच्यामध्ये लिहिणार म्हणजे प्रोडक्ट काय तयार होणार आहे, Na2ZnO2+ डायहायड्रोजन म्हणजेच H2 गॅस तयार होणार आहे। मग ही एक प्रिपरेशन मेथड झाली Zn प्लस NaOH। आता यामध्ये मला सांगायचं आहे बघा की रिएक्शन बॅलन्स आहे का, तर बॅलन्स आहे। तर NaOH किती घेतले आहेत आपण, 2 मॉलिक्यूल घेतले आहेत, म्हणून या ठिकाणी काय करणार आहे, ट्वाइस करणार आहे। Zn प्लस ट्वाइस NaOH काय होणार, Na2ZnO2+ H2 गॅस तयार होणार आहे। ठीक आहे। मग यावरती तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो की झिंकची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर झाल्यानंतर कोणता गॅस इव्हॉल्व होणार आहे, तर नक्कीच डायहायड्रोजन गॅस काय होणार, इव्हॉल्व होणार आहे। तर हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, हे फोकस करा। त्यानंतर सेकंड रिएक्शन तुम्ही पाहू शकता Zn प्लस HCl या ठिकाणी प्रोडक्ट काय करणार आहे बघा, Zn प्लस HCl यामध्ये सुद्धा हायड्रोजन एकच आहे, आपल्याला हायड्रोजन 2 पाहिजे। म्हणजे या ठिकाणी Zn घेणार आपण, HCl चे 2 मॉलिक्यूल घेणार आहे। H+ असेल Cl मायनस, H+ असणार Cl मायनस असणार आहे आणि Zn वरती काय असणार आहे, 2+ चार्ज असणार आहे। हे 2 हायड्रोजन रिएक्ट होणार आणि प्रोडक्ट काय तयार होणार आहे, H2 गॅस प्रोडक्ट तयार होणार आहे। 2 हायड्रोजन रिएक्ट होणार, प्रोडक्ट काय तयार होणार आहे, H2 गॅस तयार होणार आहे। मग हे 2 Cl मायनस जे आहेत, हे 2 Cl मायनस Zn2+ बरोबर काय होणार, रिएक्ट होणार आणि Zn2+ बरोबर रिएक्ट झाल्यानंतर मग प्रोडक्ट काय तयार होणार, ZnCl2 तयार होणार आहे, झिंक क्लोराईड तयार होणार आहे। म्हणजे किंवा या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, HCl हे 2 मॉलिक्यूल झिंक सोबत रिएक्ट होत असताना हायड्रोजन काय तयार होणार, H2 गॅस तयार होणार
आणि झिंक या दोन Cl बरोबर रिएक्ट होणार, प्रोडक्ट होणार ZnCl2. मग झिंकची रिएक्शन HCl बरोबर झाल्यानंतर मग कोणता गॅस इव्हॉल्व होतोय, तर हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतोय. ठीक आहे, ही एक रिएक्शन तुम्ही पाहणार आहे. त्यानंतर मला सांगायचं आहे की झिंक मेटलची रिएक्शन HCl बरोबर आपण केलेली आहे. म्हणजे झिंक मेटल एकदा बेस बरोबर रिएक्ट झाला, NaOH काय आहे, बेस आहे, आणि झिंक एकदा ऍसिड बरोबर रिएक्ट झालेला आहे. कोणता गॅस इव्हॉल्व होतोय, तर H2 गॅस इव्हॉल्व झालेला आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थर्ड रिएक्शन. कोणती थर्ड रिएक्शन, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम हा मेटल सल्फ्युरिक ऍसिड बरोबर म्हणजेच H2SO4 याच्या बरोबर रिएक्ट झाल्यानंतर प्रोडक्ट काय तयार होऊ शकतो, मग नक्कीच काय सांगू शकता, Mg हा कोणाबरोबर रिएक्ट होणार, SO4 बरोबर रिएक्ट होणार. तयार काय होणार आहे, MgSO4 तयार काय होणार, MgSO4 प्लस हा H2 गॅस काय होणार, इव्हॉल्व होणार आहे. प्लस काय लिहिणार आपण, H2 गॅस काय होणार आहे, तर H2 गॅस या ठिकाणी काय होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे. त्यानंतर चौथी रिएक्शन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की NaH प्लस H2O या ठिकाणी पाहू शकता NaH प्लस H2O. मग या रिएक्शन मध्ये बघा सोडियम हायड्राइड, NaH म्हणजे सोडियम हायड्राइड. आपण सोडियम हायड्राइड का म्हणतोय, कारण Na पॉझिटिव्ह असणार, Na प्लस आहे, आणि प्लस असेल तर हायड्रोजन H मायनस असणार. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं आहे, जर H वरती निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला हायड्राइड म्हणणार. म्हणजे हा काय आहे, सोडियम हायड्राइड आहे, आणि सोडियम हायड्राइडची वॉटर बरोबर रिएक्शन झाल्यानंतर प्रोडक्ट काय तयार होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता NaH Na प्लस असणार, H मायनस आहे. H2O मध्ये काय असणार आहे, HOH H प्लस असणार, OH मायनस असणार आहे. मग रिएक्शन बघा, हा H प्लस H मायनस प्रोडक्ट काय तयार होणार आहे, H2 गॅस तयार होणार आहे. H प्लस H मायनस प्रोडक्ट काय तयार होईल, H2 गॅस तयार होणार आहे. किंवा याच्यामधला हा वॉटर मधला H या H बरोबर रिएक्ट तयार होणार H2 गॅस. त्याचबरोबर हा OH मायनस या Na बरोबर रिएक्ट तयार काय होणार आहे, NaOH म्हणजेच सोडियम हायड्रॉक्साइड प्लस काय तयार होणार आहे, H2 गॅस तयार होणार आहे. मग या टाइपचे जे रिएक्शन आहेत, मग या रिएक्शन वरती तुम्हाला कोणत्या टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तर पहा की झिंक रिएक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साइड और HCl which gas is evolve, कोणता गॅस इव्हॉल्व होणार आहे, तर हायड्रोजन गॅस काय होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे. किंवा सोडियम हायड्राइड रिएक्ट विथ वॉटर, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. म्हणजे या रिएक्शन तुम्ही फोकस करायचे आहे की हायड्रोजन हा गॅस कधी इव्हॉल्व होणार आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सीईटीला विचारला जाऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा आहे पॉइंट आहे प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजन. यानंतर आपण स्टडी करणार आहे प्रॉपर्टीजचा, यानंतर आपण स्टडी करणार आहे प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या प्रॉपर्टीचा आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. जो हायड्रोजन गॅस आहे त्या हायड्रोजन गॅसच्या प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. मग हायड्रोजन गॅस, पहिल्यांदा हायड्रोजन गॅस हा गॅस काय असणार आहे, तो गॅसियस स्टेट मध्ये तर आहेच, पण गॅसियस स्टेट मध्ये तो डायटॉमिक फॉर्म मध्ये आहे. गॅसियस स्टेट मध्ये तो कसा आहे, तर डायटॉमिक फॉर्म मध्ये आहे. मग हायड्रोजन गॅसच्या आपल्याला प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. मग या हायड्रोजनच्या प्रॉपर्टीचा स्टडी करत असताना आपण दोन टाइपच्या प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीचा, त्याचबरोबर केमिकल प्रॉपर्टीचा या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. मग हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टी आहे, त्याचबरोबर आपण काय म्हणणार आहे, केमिकल प्रॉपर्टीज आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायड्रोजनच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. हायड्रोजनची फिजिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत आणि हायड्रोजनच्या केमिकल प्रॉपर्टी कोणकोणत्या आहेत याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात, तर फोकस करा. मग हायड्रोजनच्या फिजिकल प्रॉपर्टी कोणत्या आहेत, हायड्रोजनच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर पहा हायड्रोजन हा गॅसियस स्टेट मध्ये आहे. ही सुद्धा फिजिकल म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय सांगणार
की हायड्रोजन हा गॅसियस स्टेट मध्ये आहे किंवा हायड्रोजन हा गॅस मॉलिक्यूल आहे, ही पहिली फिजिकल प्रॉपर्टी. देन हायड्रोजन कलरलेस गॅस आहे, हायड्रोजन कलरलेस गॅस आहे. त्याचबरोबर ओडरलेस गॅस आहे, ओडरलेस गॅस आहे. त्याचबरोबर टेस्टलेस गॅस आहे, हायड्रोजन हा टेस्टलेस गॅस आहे. ठीक आहे, ही झाली सेकंड प्रॉपर्टी. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की पहिली प्रॉपर्टी तो गॅसियस स्टेट मध्ये आहे, सेकंड कलरलेस आहे गॅस, ओडरलेस आहे, त्याचबरोबर टेस्टलेस आहे. त्यानंतर थर्ड प्रॉपर्टी हायड्रोजन हा कंबस्टिबल आहे. हायड्रोजन काय आहे? कंबस्टिबल. पण तो जरी ज्वलनशील असला तरी ज्वलनाला तो हेल्प करत नाही. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचे की हायड्रोजन हा कंबस्टिबल नेचरचा आहे, तो कंबस्टिबल आहे पण कंबस्टनला तो सपोर्ट करत नाही. हे एक अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की हायड्रोजन हा कंबस्टिबल आहे, हायड्रोजन हा कंबस्टिबल आहे पण तो कंबस्टनला सपोर्ट करत नाही. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर हायड्रोजन हा वॉटर इन्सोल्युबल आहे, हायड्रोजन हा वॉटर इन्सोल्युबल आहे. ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. त्या हायड्रोजन गॅस हा वॉटर काय आहे? इन्सोल्युबल आहे. त्याचबरोबर हायड्रोजन हा एअर पेक्षा हलका आहे, एअर पेक्षा हा गॅस काय आहे? हलका आहे. म्हणजे एअर पेक्षा तो लाइटर वेट आहे, एअर पेक्षा त्याचा वेट कसा आहे? लाइट वेट आहे, लाइटर दॅन एअर, एअर पेक्षा तो काय आहे? हलका आहे. मग या झाल्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये आपण काय सांगू शकतो की हायड्रोजन हा गॅस मॉलिक्यूल आहे, त्याचबरोबर हायड्रोजन कलरलेस आहे, ओडरलेस आहे, टेस्टलेस आहे, वॉटर इन्सोल्युबल आहे, तो कंबस्टिबल आहे पण कंबस्टनला सपोर्ट करत नाही. त्याचबरोबर तो हवेपेक्षा हलका आहे, लाइटर दॅन द एअर, एअर पेक्षा तो कसा आहे? हलका आहे. तर या सर्व काय झाल्या? फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन. त्यानंतर मग आपण केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे. मग केमिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? तर हायड्रोजन इतर एलिमेंट सोबत काय होणार? रिएक्ट होणार आणि त्यांच्यापासून नवीन प्रोडक्ट तयार होणार. याला म्हणून आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हायड्रोजन. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता केमिकल प्रॉपर्टीज कोणत्या आहेत. मग या ठिकाणी हायड्रोजनची केमिकल प्रॉपर्टी म्हणजे H2+O2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन गॅस पासून काय तयार होणार आहे? तर H2O वॉटर मॉलिक्यूल तयार होणार आहे. H2+O2 काय तयार होणार? H2O तयार होणार आहे. मग सिंपली ही रिएक्शन पाहू शकता. ऑक्सिजन या ठिकाणी दोन आहेत, इथं ऑक्सिजन एकच आहे. मग रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ट्वाइस घेणार आपण. म्हणजे 2 × 1 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन, देन 2 × 2 4 हायड्रोजन, 2 × 2 हायड्रोजन 4. या ठिकाणी हायड्रोजन किती पाहिजे? 4 पाहिजे. काय करणार आपण? ट्वाइस करणार. या ठिकाणी पाहू शकता 2 × 2 4 हायड्रोजन आहेत. या ठिकाणी हायड्रोजन 4 आहेत, ऑक्सिजन इथे 2 आहे, इथे ऑक्सिजन 2 आहे. तर ही झाली पहिली केमिकल प्रॉपर्टी. त्यानंतर सेकंड H2+N2, H2+N2 प्रोडक्ट काय तयार होईल? अमोनिया तयार होणार आहे. तर या प्रोसेसला आपण हॅबर्स प्रोसेस सुद्धा म्हणतो. म्हणजे हे जे प्रिपरेशन मेथड आहे या प्रिपरेशन मेथडला आपण हॅबर्स प्रोसेस सुद्धा म्हणतो की ज्या प्रोसेस मध्ये अमोनिया कसा तयार केला जातो? तर हायड्रोजन आणि नायट्रोजन गॅस कंबाईन करणार आणि मग NH3 अमोनिया गॅस तयार होणार आहे. म्हणजे या ठिकाणी H2+N2 NH3 तयार होणार. या रिएक्शन मध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता नायट्रोजन 2 आहे, इथे नायट्रोजन 1 आहे. काय करणार आपण? ट्वाइस करणार आहे. म्हणजे 2 NH3 बरोबर नायट्रोजन 2 पण हायड्रोजन 3 × 2 6 पाहिजे, 6 हायड्रोजन पाहिजे. इकडे हायड्रोजन 2च आहे. म्हणजे काय करणार आपण? 3 घेणार आहे, 3 × 6. म्हणजे हायड्रोजन काय झाले? बॅलन्स झाले. ही एक केमिकल प्रॉपर्टी आहे हायड्रोजनची. त्यानंतर हायड्रोजनची केमिकल प्रॉपर्टी मध्ये अजून एक मला सांगायचं आहे की हायड्रोजन याची मेटल बरोबर रिएक्शन जर आपण केली, सोडियम Na+H2, सोडियम मेटल बरोबर हायड्रोजन गॅसची रिएक्शन केल्यानंतर प्रोडक्ट काय तयार होणार आहे? तर सोडियम हायड्राइड तयार होणार.
म्हणजेच NaH हा प्रोडक्ट तयार होणार आहे. मेटल बरोबर डायहायड्रोजनचे रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होणार NaH सोडियम हायड्राइड तयार होणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हायड्रोजन 2 आहे, तिथं हायड्रोजन एकच आहे, काय करणार मग ट्वाइस करणार आहे. ट्वाइस NaH 2 हायड्रोजन झाले, इकडे हायड्रोजन 2 आहे. सोडियम इथं 2 आहे, तिकडे सोडियम एकच आहे, काय करणार ट्वाइस करणार आहे. म्हणजे सोडियम या मेटलची डायहायड्रोजन बरोबर रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होणार सोडियम हायड्राइड तयार होणार आहे. किंवा या ठिकाणी अजून पोटॅशियम रिएक्ट विथ H2 गॅस काय तयार होईल तर KH तयार होणार आहे. सिंपली हायड्रोजन 2 इकडे हायड्रोजन 2 पाहिजे म्हणजे काय घेणार आपण ट्वाइस करणार आहे. पोटॅशियम K2 आहे, इकडे K1 आहे, काय करणार ट्वाइस करणार आहे. त्यानंतर अजून एक केमिकल प्रॉपर्टी जी महत्त्वाची आहे बघा की हायड्रोजन या गॅसचा यूज मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये केला जातो. हायड्रोजन या गॅसचा यूज मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये केला जातो. मग मेटलर्जिकल प्रोसेस म्हणजे काय तर सिंपली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर कॉपर ऑक्साइड हा जो सबस्टन्स आहे या सबस्टन्स मध्ये कॉपर यामध्ये ऑक्सिजन ही काय आहे इम्प्युरिटी आहे. किंवा झिंक ऑक्साइड आहे, झिंक ऑक्साइड यामध्ये ऑक्सिजन ही झिंक मध्ये काय आहे इम्प्युरिटी आहे. मग या कॉपर ऑक्साइड आणि झिंक ऑक्साइड यांच्यामधील ही ऑक्सिजन इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी हायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. यालाच म्हणणार आपण मेटलर्जिकल प्रोसेस. म्हणजे मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये जे काही इम्प्युअर मेटल आहेत, जे काही इम्प्युअर मेटल आहेत त्या इम्प्युअर मेटल मधील इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी डायहायड्रोजन किंवा हायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. ही एक महत्त्वाची केमिकल प्रॉपर्टी आहे. मग या ठिकाणी यांचे तुम्ही रिएक्शन पाहू शकता. रिएक्शन काय आहे कॉपर ऑक्साइड प्लस H2 गॅस, कॉपर ऑक्साइड प्लस H2 गॅस काय तयार होणार आहे तर H2 गॅस ऑक्सिजन बरोबर रिएक्ट होणार, काय तयार होणार आहे कॉपर प्लस H2O. म्हणजे या ठिकाणी प्युअर कॉपर तयार होणार. हे इम्प्युअर कॉपर आहे आणि हे प्युअर कॉपर तयार होणार. इम्प्युअर कॉपर मधून ऑक्सिजन रिमूव्ह होणार, काय तयार होणार प्युअर कॉपर तयार होणार. यालाच म्हणणार आपण मेटलर्जिकल प्रोसेस. किंवा या ठिकाणी सेकंड रिएक्शन झिंक ऑक्साइड प्लस H2 काय तयार होणार आहे तर Zn प्लस H2O तयार होणार आहे. म्हणजे हे इम्प्युअर ऑक्साइड इम्प्युअर झिंक ऑक्साइड आहे आणि या ठिकाणी काय तयार झालेलं आहे तर प्युअर झिंक ऑक्साइड तयार झालेला आहे बरोबर. किंवा या ठिकाणी अजून तुम्ही काय अजून कोणत्या केमिकल प्रॉपर्टी मध्ये बघा मॅग्नेशियम Mg+H2 काय तयार होणार आहे MgH2 मॅग्नेशियम हायड्राइड तयार होणार आहे, MgH2 तयार होणार आहे. किंवा या ठिकाणी हॅलोजन बरोबर रिएक्शन केली हायड्रोजन म्हणजे H2 प्लस Cl2 प्रोडक्ट काय तयार होणार आहे HCl तयार होणार आहे. H2 प्लस Cl2 प्रोडक्ट HCl तयार होणार म्हणजे H2Cl2 प्रोडक्ट HCl तयार होणार. पण Cl 2 आहेत, हायड्रोजन 2 आहेत, त्या ठिकाणी काय करणार आपण ट्वाइस करणार आहे, ट्वाइस HCl तयार होणार आहे. समजा या ठिकाणी H2 प्लस Br2 काय तयार होणार ट्वाइस HBr तयार होणार आहे. किंवा अजून काय पाहू शकतो आपण H2 प्लस I2 काय तयार होणार आहे ट्वाइस HI तयार होणार आहे. मग अशा असंख्य केमिकल प्रॉपर्टीज आहेत. डायहायड्रोजन गॅस इतर एलिमेंट किंवा इतर मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊन नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे बरोबर. अशा असंख्य केमिकल प्रॉपर्टी आहेत. तर याचा तुम्ही या ठिकाणी स्टडी करायचा आहे. मग तुम्हाला सीईटी ला याच्यावरती कसा क्वेश्चन विचारला जाईल, कोणता क्वेश्चन विचारला जाईल वेन ज्यावेळेस किंवा वेन डायहायड्रोजन रिएक्ट विथ डायनायट्रोजन which gas product is formed अमोनिया तयार होणार आहे, NH3 गॅस तयार होणार आहे. म्हणजे H2 N2 काय तयार होऊ शकतं तर NH3 तयार होणार आहे. किंवा when सोडियम मेटल रिएक्ट विथ डायहायड्रोजन काय तयार होणार आहे सोडियम हायड्राइड तयार होणार आहे. किंवा असा क्वेश्चन विचारला जाईल की कॉपर ऑक्साइड प्लस डायहायड्रोजन प्युअर कॉपर तयार होणार आहे. म्हणजे या रिएक्शन वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. या रिएक्शन वरती म्हणजे डायहायड्रोजन गॅस मेटल सोबत रिएक्ट झाल्यानंतर ना काय तयार होतोय डायहायड्रोजन गॅस. समजा मेटल ऑक्साइड बरोबर रिएक्ट झाल्यानंतर ना प्रोडक्ट काय तयार होतोय किंवा डायहायड्रोजन गॅस बरोबर रिएक्ट झाल्यानंतर ना काय तयार होतोय हे फोकस करायचं आहे. आणि याच्यावरती तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन विचारले जातात.
म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी या प्रॉपर्टीवरती थोडंसं फोकस करा आणि हे अतिशय महत्त्वाचे पॉइंट आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण स्टडी करणार आहे युजेस ऑफ डायहायड्रोजन. हा एक पॉइंट महत्त्वाचा आहे, युजेस ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजन याचा यूज कशासाठी केला जातो? युजेस ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजनचा यूज कशासाठी केला जातो? मला माहित असेल रॉकेट. रॉकेट पाहिलेलं असेल, रॉकेट पाहिलं असेल तुम्ही. मग रॉकेट तुम्हाला माहित असेल तर युजेस ऑफ डायहायड्रोजन. डायहायड्रोजनचे युजेस काय आहे? तर लक्षात ठेवा, रॉकेट तुम्हाला नोन आहे. मी तुम्हाला सांगितलं रॉकेट म्हणजे काय आहे. तर रॉकेटमध्ये डायहायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. म्हणजेच काय? तर रॉकेटमध्ये जे फ्युअल असणार आहे, पहिला यूज काय? रॉकेटमध्ये जे फ्युअल आहे तर ते फ्युअल काय असणार आहे? लिक्विड. ते फ्युअल काय असणार आहे? लिक्विड H2 प्लस O2 गॅसचं मिक्सचर आहे. रॉकेटमध्ये जे फ्युअल आहे ते फ्युअल काय असणार आहे? तर लिक्विड H2 आणि O2 गॅसचं काय आहे? मिक्सचर आहे. म्हणजेच रॉकेट फ्युअल मध्ये या H2 गॅसचा काय केला जाणार आहे? यूज केला जाणार आहे. हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल सीईटी मध्ये की रॉकेट फ्युअल मध्ये कोणत्या गॅसचं मिक्सचर आहे? तर आपण सांगू शकतो H2 आणि O2 या दोन गॅसचं मिक्सचर आहे आणि ते मिक्सचर कसं आहे? लिक्विड स्टेट मधील आहे. ठीक आहे. हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे युजेस मध्ये. त्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण की H2 गॅसचा यूज कुठे केला जातो? तर H2 गॅसचा यूज हॅबर्स प्रोसेस मध्ये केला जातो. हॅबर्स प्रोसेस जी आहे या प्रोसेस मध्ये यूज केला जातो आणि या प्रोसेस मध्ये ऍक्च्युअल काय प्रोडक्ट तयार होतो? अमोनिया गॅस तयार होतो. म्हणजे या प्रोसेस मध्ये H2 प्लस N2 काय तयार होणार आहे? तर NH3 तयार होणार आहे. H2 प्लस N2 काय तयार होणार? NH3 तयार होणार आहे. ठीक आहे. म्हणजे ट्वाइस NH3 तयार होणार आहे. म्हणजे अमोनिया प्रिपरेशन मध्ये H2 गॅस यूज केला जातो किंवा या ठिकाणी नायट्रिक ऍसिड प्रिपरेशन मध्ये किंवा नायट्रोजन फर्टिलायझर मध्ये सुद्धा हायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. पुन्हा बघा, रॉकेट फ्युअल मध्ये, हॅबर्स प्रोसेस मध्ये किंवा अमोनिया प्रिपरेशन मध्ये, नायट्रिक ऍसिड प्रिपरेशन मध्ये किंवा नायट्रोजन फर्टिलायझर मध्ये यूज केला जातो. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा यूज कोणता आहे की डायहायड्रोजन याचा यूज हायड्रोजन फ्युअल म्हणून केला जातो. हायड्रोजन फ्युअल म्हणून याचा यूज केला जातो. त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हायड्रोजन याचा यूज मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये केला जातो. मगाशी मी कॉपर ऑक्साइड त्याचबरोबर झिंक ऑक्साइड यांच्या रिएक्शन मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या आणि या रिएक्शन मध्ये काय होत होतं तर कॉपर ऑक्साइड आणि झिंक ऑक्साइड हायड्रोजन बरोबर रिएक्ट झाला की कॉपर आणि झिंक हा प्युअर स्टेट मध्ये तयार होत होता. म्हणजेच डायहायड्रोजनचा यूज कशामध्ये केला जातो तर मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये केला जातो. तर मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायचं आहे की डायहायड्रोजन याचा फ्युअल म्हणून यूज केला जातो. पण डायहायड्रोजनचा इलेक्ट्रिकल किंवा फ्युअल सेल जे आहे, फ्युअल सेल या फ्युअल सेल मध्ये डायहायड्रोजन गॅसचा यूज केला जातो आणि डायहायड्रोजन गॅसचा फ्युअल सेल मध्ये यूज केल्यानंतर या फ्युअल सेल इलेक्ट्रिकल एनर्जी काय करणार? जनरेट करणार आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करणार. मग या सेल मध्ये डायहायड्रोजन गॅसचा यूज का केला जातो तर डायहायड्रोजन गॅस बर्न झाल्यानंतर त्याच्यापासून हवेमध्ये होणारं पोल्युशन ऍज कम्पेअर टू अदर जे गॅसेस आहेत त्यांच्यापेक्षा याचं पोल्युशन काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून फ्युअल सेल मध्ये डायहायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. तर हे अतिशय महत्त्वाचे 4-5 पॉइंट आहेत युजेस मध्ये. कोणकोणते पॉइंट तर रॉकेट फ्युअल मध्ये डायहायड्रोजन गॅसचा यूज केला जातो. रॉकेट फ्युअल मध्ये कोणते गॅसचं मिक्सचर आहे? H2 आणि O2 या गॅसचं लिक्विड स्टेट मध्ये असणारा मिक्सचर आहे ते रॉकेट फ्युअल म्हणून यूज केलं जातं.
त्याचबरोबर हॅबर्स प्रोसेस मध्ये डायहायड्रोजन यूज केला जाणार आहे. हॅबर्स ही जी प्रोसेस आहे अमोनिया प्रिपरेशन किंवा नायट्रिक ऍसिड प्रिपरेशन, नायट्रोजन फर्टिलायझर मध्ये याचा यूज केला जाणार, हायड्रोजन फ्युएल मध्ये यूज केला जाणार, मेटलर्जिकल प्रोसेस मध्ये यूज केला जाणार, फ्युएल सेल मध्ये यूज केला जातो इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी. त्या आणि काय यूज केला जातो हे मी तुम्हाला सांगितलं की या गॅस बर्निंग झाल्यानंतर पोल्युशन काय होणार आहे, कमी होणार आहे. तर हा पॉइंट झाला युजेस ऑफ डायहायड्रोजन. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे हायड्रोजन हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये असंख्य असे पॉइंट आहेत की ते पॉइंट अतिशय महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तर यानंतरचा जो पॉइंट आहे हायड्राइड्स, आपण थर्ड लेक्चर मध्ये पुढचा जो पॉइंट स्टडी करणार आहे त्याचं नाव आहे हायड्राइड्स. हायड्राइड्स दॅट मीन्स H-. तर या हायड्राइडचा आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत पहिल्या दोन लेक्चरचा तुम्ही स्टडी करू शकता. धन्यवाद.